दांडे साहेब तुम्ही मजुरांना घेऊन आले, काय प्रकार आहे नेमका? मला फोन केला, मी या ठिकाणी आलेलो आहे. मी आता PI साहेबांना भेटलेलो आहे. PI साहेबांनी तक्रार लिहून घेणार आहेत आणि या महिलांना ते न्याय मिळवून देणार आहेत. त्याच्यामुळं हा जो घटना घडली अशी घटना घडू नको आणि मजुरांचे गरिबाचे पैसे बुडू नको. आणि म्हणून मी खरं तर तुम्हाला पत्रकार मित्रांसोबत सांगू इच्छितो का आता साहेबांना आम्ही आता भेटलेलो आहे. साहेबांनी आता तिथं फिर्याद द्यायला सांगितलं आहे आणि साहेब यांना न्याय मिळवून देणार आहेत. आता त्यांना जाण्यासाठी पैसे नाही तर मी त्यांना गाडीसाठी 1000 रुपये दिलेले आहेत, ते घरी जातील. उद्या संक्रांत आल्याच्यानंतर त्यांना परत मी बोलून घेईल आणि त्यांना मी न्याय देईल 100%. अशा प्रकारचा शब्द मी त्यांना दिले. कसले पैसे पण? त्यांनी काम केलं आहे, कांदे लावलेत आणि हा जो एजंट आहे या एजंटाने दुसऱ्या बागायतदाराला माणसं पुरवली आणि माणसं पुरून त्यांनी यांचे 64,000 रुपये खरं तर त्यांनी तो पळून गेला आहे, फोन बंद केला आहे. आणि या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला आलो आहे आणि आता पोलीस स्टेशनला या ठिकाणी आम्ही तक्रार दिली आहे. यांना न्याय निश्चित आम्ही मिळवून देऊ. निश्चितच तुमच्या माध्यमातून न्याय मिळवून द्याल तुम्ही, ही आम्हाला खात्री आहे. त्यांना विचारा काय विचार. परंतु त्या एजंटचं नाव काय आणि तुमच्याकडे सांगा कोणी, म्हणजे तो स्वतःहून आला होता का तुम्ही? ते स्वतःहून आमच्याकडे आलता आळ्या खात्यामध्ये आणि लांडे साहेबांना आम्ही कॉल केला, ते आमच्या मदतीला धावून आले. आणि सुरुवातीला तुम्हाला जे माणसानं नेलं त्याचं नाव सांगायचं आणि कुठून नेलं तुम्हाला आणि किती दिवस काम करून घेतला. त्याचं नाव काय? तुझं नाव सांग. प्रसन्न गाडेकर ना. माझं नाव पूजा दत्तू बांडे. त्याने आम्हाला अलीकडून कोणत्या तालुक्यातून? आम्ही अकोल्या तालुक्यातून आळ्या फाट्यात आलतो. तिथं त्याची आमची गाठ झाली. त्याने आम्हाला तो स्वतः मालक असल्याचं सांगितलं. आम्हाला नेलं तिथं, तर त्याने आम्हाला दुसऱ्या शेतकऱ्याकडून काम करून घेतला आणि 25 दिवस काम केलं. तर त्याने आम्हाला पैसे दिले नाही 25 दिवसाचं. आम्ही 8 दिवस बसून राहिलो, पैशांची वाट बघितली. त्याने सोमवारचा वायदा दिला, तर सोमवारी पण पैसे दिले नाही. आम्ही पोलीस पाटलाला मध्यस्थी घातलं, तर पोलीस पाटलांना सुद्धा फोन नंतर सांगितलं का तुम्ही तुमच्या पद्धतीनं काय करा. मग लांडे साहेबांकडे फोन केला, तर लांडे साहेब आमच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आमची विनंती आहे. तुमचं अकोले. तुमचं गाव सावरकुटे. तुमचं सांगा पूर्ण मला पत्ता. राधिका सकाराम भांगरे. आणि गाव गाव शिसवत. पोस्ट तालुका अकोले. तुमचं? माझं शिला संदीप कोरडे, गाव रांधा. हां रंदेचे. हां तालुका अकोले. तुमचं? बलटण सुमन भास्कर करटुले बलटण. नाव गाव सांगा ना सगळं. तालुका अकोले. तुमचंच आहे? संगीता निवडते भांगरे, राहणार मुळशी. भांगरे. अशोक भांगरे ओळखतं का? हा मग. तुझं काय नाव? लव भैरव भांगरे, राहणार मवेशी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. तुझं नाव काय? महेश निवृत्ती भांगरे, हां. राहणार महेशी, पोस्ट महेशी. तुझं? सचिन चंद्र भांगरे, मौशी रान. आणि मोठ्यानं सांग ना बाळा. सचिन चंद्र भांगरे, मौशी. भांगरे साहेब अशोक भांगरे ओळखतं का तुम्ही?